येण्याचा आमचा मार्ग असा आहे, कुंडलेश्वरावरून निघालेत की गाडेगाव, गाडेगावहून नाचनखेडा, नाचनखेड्याहून सोयगाव, सोयगावहून मधल्या मार्गे यायचं फुलंब्रीपर्यंत, तिथून संभाजीनगर, तिथून पैठण, पैठणवरून बोधेगाव, सोनारी, खर्डा, मेंढापूर करून पंढरपूरला यायचं. आमचा 22 दिवसाचा पायी प्रवास असतो. आणि या परंपरेच्या नुसती पंढरपूरची दिंडी नाही, तर आळंदीची दिंडी पायी आहे, त्र्यंबकेश्वरची दिंडी पायी आहे आणि आईसाहेबांचे मुख्य वारकरी, मुख्य फड म्हणून महिन्याची वारी आमच्या फडाची आईसाहेब मुक्ताईची कोथळीची चालू आहे. आता आता जे इथं 550 ते 500 लोक तुम्ही सांगताय दिंडीबरोबर आले आहेत, पायी आलेले आहेत आणि काही प्रवासी एस टीने आलेले आहेत, बसनं, रेल्वेने आले आहेत. अशी आता हजारोची संख्या आपल्या या मठामध्ये आहे. यांच्या भोजनाचं, यांच्या राहण्याची सुविधा कशा स्वरूपाची आहे? हां, तर हे बघा, झेंडूजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तर कालखंडामध्ये ह्या पंढरपूर क्षेत्रामध्ये पायी आलेल्या वारकऱ्यांसाठी काहीतरी सुविधा असाव्यात. कारण पूर्वी प्रवासाची साधनं नव्हती, सगळे लोक पायीच येत होते आणि पायी येण्याला विशेष महत्त्व होतं. तर 45,000 स्क्वेअर फूट जागा त्यांनी त्यावेळेला ही खरेदी करून ठेवली. आणि ज्या वेळेला धर्मदाय आयुक्तांचा कुठलाही कायदा नव्हता, कारण तुमचा कायदा 1950 साली जन्माला आला, त्यावेळेला त्यांनी ट्रस्टडीत लिहून ठेवलं की या प्रॉपर्टीवर माझ्या वंशजांचा कुठलाही अधिकार असू नये. तीही 45,000 स्क्वेअर फूट जागा ही आहे. पूर्वी मग धनजी महाराजांनी या मठाचं सुंदर अशा पद्धतीचं त्यावेळेला बांधकाम केलं. आता शेवटी मृत्यूलोक आहे. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा. कपडा घातला नवीन असतो, जीर्ण होणारच. इमारत बांधली ती कधीतरी पडणारच. शरीर जन्माला आलं कधीतरी मरणारच. त्या मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे ही इमारत जुनी झाली. मग आमच्या नवीन विश्वस्तांनी ह्या आराखडा तयार केला आणि या आराखड्यामध्ये आता हे नवीन स्वरूप येत आहे. यामध्ये सगळ्यात मोलाचं योगदान आमचा मानबिंदू, आमचे आदरणीय, या परंपरेचे अनन्य भक्त, मुक्ताईचा सुपुत्र म्हणून ज्यांची या महाराष्ट्राला ओळख आहे, ते आमचे आदरणीय नाथाभाऊ खडसे, त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांनी या मठावर बसवलेलं जे आरक्षण वगैरे होतं, मोठ्या प्रयत्नानं कसोशीनं दूर केलं आणि ही वारकऱ्यांची जागा, झेंडूजी महाराजांची जागा पुन्हा वारकऱ्यांना मिळवून दिली. कदाचित नाथाभाऊ जर समजा जन्माला आले नसते तर आज हा मठ झेंडूजी महाराजांचा राहिला असता का नाही राहिला असता, हे प्रश्नचिन्ह होतं. कारण ज्या सत्य वस्तुस्थिती आहे त्या नमूद करणं जरुरीचं आहे. म्हणून नाथाभाऊंचं फार मोलाचं योगदान आणि त्यांच्यामुळे आज ही इमारत उभी राहिली आहे. आमच्या विश्वस्त मंडळांनी शर्तीचे प्रयत्न केलेत आणि आज जवळजवळ 75% काम झालेलं आहे, 25% राहिलेलं आहे. ते पुढे भविष्यात होणारच आहे. आता तुम्ही सांगितलं की माननीय एकनाथराव खडसे साहेबांनी या मठाला पूर्ण मोलाचं सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक वेळी ज्यावेळी आषाढी एकादशीला येतात, आषाढी वारीला येतात, कार्तिकीला येतात, त्यावेळी आवर्जून ते या मठामध्ये येतात. आवर्जून हो. ज्या वेळेला पंढरपूरला नाथाभाऊ आले त्यावेळेला पंढरपूरला आल्यानंतर झेंडूजी महाराज मठाची भेट घेतल्याशिवाय जात नाही, हा इतिहास आहे. आता ही वारीला येणार आहे ते. आता काय त्यांची प्रकृती आज काय म्हणते देव जाणे, कारण आता थोडंसं शरीर थकलेलं आहे. पण आले म्हणजे येणारच, कोणत्याही परिस्थितीत येणार. पालखी पादुका हा कोणताही भाग नसतो. वारकऱ्याने यायचं, फक्त भजन करत यायचं. म्हणून आजपर्यंत आम्ही झेंडूजी महाराजांची पालखी काढली नाही, कोणत्याच लोकांची पालखी काढायची नाही, असा संदेश आमच्या पूर्वजांनी दिलेला असल्यामुळे तेच नियम आम्ही पाळतो. म्हणून आमची दिंडी फक्त भजन करत येते, इथं आल्यानंतर भजनच करते आणि भजन कीर्तन करून जे वारकरी संप्रदायाचे शुद्ध नियम असतील ते करून परत जाते. आता जो सध्या या मठाचं बांधकाम आहे ते प्रगतीपथावर आहे. एकनाथराव खडसे यांनी या मठाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. मठाला वेगळं रूप आता निर्माण होत आहे. या मठामध्ये हजारो भाविक, टाळकरी, फडकरी, दिंडीकरी, हरिनामाचा जयघोष या मठामध्ये अगदी सुरू आहे. दत्तात्रय गुरव, लाईव्ह ट्रेड न्यूज, पंढरपूर.